मुंबई येथील उर्दू न्यूजला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित किंवा आपलं वक्तव्य या ठिकाणी संपूर्ण गेलेले आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब, माझे सहकारी आणि माननीय शाहनवाज हुसेन साहेब, माझे मित्र माननीय हाजी अराफत शेख, धर्मगुरू मोईन मियाजी, माननीय आमदार अब्बू असीम साहेब, भाई जगताप जी, जितेंद्र जी अवाड़, वारिश वसीम खान, कृपाशंकर जी, जितेंद्र जी अवाड़, अमीन पटेल, कैसर अली, माझे मित्र तबरेज भाई उद्योगपती, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो ते या दैनिकाचे मालक खालिद भाई आणि इम्तियाज भाई, या उर्दू दैनिकाला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले समाजातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर बंधू भगिनींनो, असं म्हणतात की मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन हिंदुस्तान हमारा। या संपूर्ण हिंदुस्थानमध्ये उर्दू जवान किंवा उर्दू भाषाच्या माध्यमातून उर्दू न्यूजनी समाजातलं दुःखितांचं, पीडितांचं दुःख मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी जर केला तर ती शासनाला फार मोठ्या प्रकारची मदत होऊ शकते। आजकाल लक्षवेधी फक्त विधानसभेतच असतं अशातला भाग नाही। एखाद्या दैनिकाने चौकट जर मारली तर निश्चितपणे ती लक्षवेधी समाजाची आणि राज्यकर्त्याची ठरू शकते। आज अनन्यसाधारण महत्त्व बातम्या असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया असेल, या चौथ्या स्तंभाला निश्चितपणे फार मोठ्या प्रकारचं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आपण बघतोय की देशातले अनेक मोठे घोटाळे या दैनिकाच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत। आशिफाचं प्रकरण असेल किंवा देशातल्या ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये घटना, देशामध्ये चीड आणणाऱ्या घटना घडतात, या घटना असतील, या सर्व घटनांना न्याय देण्याची भूमिका वर्तमानपत्रकर्ते आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी करते। एक बातमी संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करू शकते, एवढी ताकद दैनिकांच्या बातमीमध्ये आहे। त्यामुळे हे शास्त्र आहे। वेगळ्या शाहनवाज भाईने एक चांगल्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला कोणत्या दिशेने हे वातावरण घेऊन जायचं, कसं तुम्हाला एखादा माणूस पराभूत झाला त्यानंतर पुन्हा तो निवडून आल्यानंतर त्याचं वातावरण तयार करण्याची भूमिका कोण निभावतं। आज देशामध्ये, देशाच्या पातळीवर अनेक चांगल्या बाबीकडे, अनेक चांगल्या गोष्टीकडे लक्ष देण्याची काम या ठिकाणी किंवा लक्ष वेधण्याचं काम दैनिक, ते मराठी असतील, हिंदी असतील, उर्दू असतील, ही सर्व दैनिके निश्चितपणे या ठिकाणी करत असतात। आणि मी तर या खालिद भाईच्या परिवाराचा सदस्य, माझे सहकारी मित्र हाजी अराफत शेख यांच्या माध्यमातून मी या परिवाराशी जोडला गेलो आणि बघतो की सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करणारा हा परिवार किंवा उर्दू न्यूज हे निश्चितपणे मी अत्यंत जवळून या ठिकाणी अनुभवलं। मला खालिद भाईला काही गोष्टी सांगायच्या।
खालिदबाईंनी फक्त बातमी म्हणून नाही, परंतु समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. समाजातल्या सर्वात शेवटच्या माणसाचं दुःख काय ते जाणून घेतलं पाहिजे. आणि आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून हे दुःख चव्हाट्यावरती किंवा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. मला ही गोष्ट सांगितली पाहिजे की साहजिक उर्दू न्यूज म्हणल्यानंतर मुस्लिम समाजाची मोठी संख्या या ठिकाणी हजर आहे. समाजातली मोठी माणसं आहे, समाजातली गरीब माणसं या ठिकाणी हजर आहे. समाजासाठी सातत्याने निश्चितपणे चिंतनाचा विषय आहे की एवढी सर्व व्यवस्था असताना सुद्धा समाजामध्ये अजून एज्युकेशनचं प्रमाण का जास्त मोठ्या प्रमाणात नाही. उर्दू न्यूजने हा विषय हातात घेतला पाहिजे. समाजातल्या सर्वात शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण कसं जाईल, समाजातल्या सर्वात शेवटच्या माणसापर्यंत योजना कशा जातील, समाजातला सर्वात शेवटचा माणूस मुख्य धारेमध्ये कसा आणला जाईल, या संदर्भाने उर्दू दैनिकाने जर प्रयत्न केला तर मला निश्चितपणे खात्री की त्याला एक वेगळं समाधान या ठिकाणी मिळू शकेल. त्यामुळे या उर्दू दैनिकांच्या या न्यूजला मी मनपूर्वक शुभेच्छा देत असताना निश्चितपणे भविष्य काळामध्ये चांगल्या गोष्टी या दैनिकाच्या माध्यमातून या ठिकाणी घडतील किंवा आम्ही सरकार म्हणून आमच्या लक्षात आणून दिल्या जातील, एवढी निश्चितपणे मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खालिद भाई तसा मनाचा खूप चांगला माणूस आहे. मी बघितलं आमच्या हाजीभाईच्या सोबत राहिल्यानंतर की अत्यंत सोशल चांगल्या पद्धतीनं काम करणारा हा माणूस निश्चितपणे या वर्तमानपत्राला दोन्ही भाऊ हे त्यांचे इम्तियाज आणि खालिद भाई हे दोघं निश्चितपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करतील, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.